नमस्कार मित्रांनो, चंदेरी स्मरणरंजनमध्ये मी शरद सबनीस आपलं स्वागत करतो. आपल्याला नेहमीप्रमाणेच भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्ण काळामधून एक छानसा फेरफटका मारून यायचा आहे. आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये जी गाणी तयार झाली त्या गाण्यामध्ये चाल आधी का गीत आधी याच्यावरती बरीच वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं आहेत. श्रीरामचंद्र यांचा याला पूर्ण विरोध होता. ते म्हणले की नाही, आधी गीत आणि त्याच्यावरती मी चाल लावणार. नाहीतर मग कसं होतं, ते आधी अंगडं शिवायचं आणि मग त्या अंगड्यासाठी एखादा मुलगा शोधायचं, पोरगं शोधायचं, असं ते होतं. असं त्यांचं मत होतं. बाबूजी म्हणजे सुधीर फडके आणि जय किसन यांचं मत होतं की गीतकारांना साधारण गाणी जी सुचतात ती एकाच मीटरमधली जास्त करून सुचतात. त्यामुळे मग त्यांच्याकडनं एकाच मीटरमधनं सारखी गाणी यायला लागली तर मग एकसारख्याच चाली व्हायची शक्यता असते. म्हणून मग आम्ही काय करतो, वेगळ्या मीटरमध्ये एखादी चांगली चाल सुचली आम्हाला तर त्याच्यावरती गीतकारांना शब्द लिहायला सांगतो. त्यामुळे मग गाणं वेगळं होतं. आता सुवर्णकाळ जो आपण म्हणतो तो सुवर्णकाळ का झाला याची जर आपण कारणं शोधायला लागलो तर त्यातलं हे सुद्धा कारण असू शकतं की संगीतकारांनी आधी धून तयार केली. म्हणजे त्यांना वेगळ्या वेगळ्या प्रकारची धून तयार करणार ते आणि त्याच्यामध्ये गीतकार शब्द भरणार आणि सुंदर गाणं तयार करणार. पण एखाद्या चालीवरती गाणं रचणं याला सुद्धा एक वेगळी प्रतिभा लागते. सगळ्यांना जमत नाही हे. आता HD बरोबर यांचं जर बघितलं तर मला वाटतं की त्याने जवळजवळ 90% गाणी ही आधी चाल केलेली आणि त्याच्यावरती त्यांनी गीतकाराकडनं शब्द भरून घेतलेले आहेत. काही संगीतकारांचं असं मत होतं की एखादा आम्हाला गीत आणून देतो, ते गीताबरोबर जवळजवळ चाल आलेलीच असते. आम्ही 1-2-3दा ते ऐकतो, वाचतो आणि आम्हाला एकदम पटकन चाल सुचून जाते. पण काही काही गीतं अशी असतात की त्यांना चाल करणं कठीण असतं, अवघड असतं. आता मराठीमधलं एक भावगीत आहे, चाफा बोले ना चाफा चाले ना, कवी बी यांनी लिहिलेलं आहे ते. तर लता मंगेशकर यांना हे कुठेतरी वाचनात आलं की ते सगळं त्याने गीत वाचलं तर त्यांना वाटलं की अरे फार सुंदर गीत आहे हे, याला आपण याचं गाणं करूया. म्हणून मग त्याने श्रीनिवास खळे यांच्याकडे हे गाणं पाठवलं. गाणं म्हणजे गीत पाठवलं आणि सांगितलं गेलं छान चाल लावा. श्रीनिवास खळेंनी ते सगळं गीत वाचलं. तर वाचल्यानंतर कसं असतं की गीतामध्ये नुसतं यमक असून चालत नाही, तर चाल लावण्यासाठी त्याच्यासाठी मात्रागण अक्षरगण हे पण जुळावे लागतात. ते जर नाही जुळले तर चाल करणं कठीण असतं. तर या गीतामध्ये असंच होतं की यमक तर जमत आहे पण मात्रागण अक्षरगण नाही जमत आहेत. म्हणल्यावर श्रीनिवास खळे म्हणले की याला चाल लावणं कठीण आहे. त्यामुळे त्याने लता मंगेशकरांना कळवलं की नाही बाबा, याला चाल लावणं अवघड आहे, कठीण आहे. मग लता मंगेशकरांनी ते यशवंत देव यांच्याकडे ते गाणं पाठवलं आणि त्याला सांगितलं गेला चाल लावा. यशवंत देवांनाही हाच प्रॉब्लेम आला की अक्षरगण मात्रागण नाही आहेत, त्यामुळे याला गाणं चाल लावणं अशक्य आहे. मग लताबाईंनी ते वसंत प्रभू यांच्याकडे पाठवून दिलं. वसंत प्रभूंनी ते गीत पाहिलं सगळं आणि तोपर्यंत बहुतेक त्यांच्या खात्यावर गेला असणार की याला अक्षरगण मात्रागण नाही, त्यामुळे दोघांनी नकार दिलाय वगैरे कळलं असेल त्यांना. पण त्यांनी ते गीत सगळं वाचल्यानंतर असं असताना सुद्धा आपण चाल लावू म्हणून त्यांनी बहुतेक ते आव्हान स्वीकारलं असावं. आणि त्यांनी त्यांच्या प्रतिभेप्रमाणे त्याला आता 6 कडवी आहेत आणि 6ही कडव्यांना वेगळ्या वेगळ्या चाली आहेत आणि संपूर्ण गीत आपण जेव्हा ऐकतो त्यावेळेला आपल्याला त्याच्यात कुठेही अक्षरगण नाही, गीत मात्रागण नाही, असं कुठेच खटकत नाही. अतिशय मस्त अशी चाल ती आपल्याला आहे असं वाटतं. तर अशी चाल एका अवघड गाण्याला वसंत प्रभू यांनी तयार केली, त्याबद्दल आपण त्याला सलाम करायला पाहिजे. आता कवी प्रदीप यांचं एक वैशिष्ट्य होतं, तर त्यांना गीताबरोबर चाल पण सुचायची, म्हणजे गीत चालीसकटच सुचायचं त्यांना. मग संगीतकारांना जेव्हा ते त्यांचं गीत ऐकून दाखवायचे ते चालीसकट ऐकवायचे.
मग काही संगीतकार त्याच चालीचा उपयोगही करायचे. पण बरं संगीतकारांना काय व्हायचं की त्यांना आपली चाल पाहिजे असायची. मग त्या प्रदीप यांनी त्या चालीसकट ऐकवल्यानंतर त्या चालीचा थोडासा प्रभाव असायचा, त्यामुळे मग जरा त्याला ते चाल सुचताना अवघड व्हायचं. म्हणून मग ते त्यांना सांगायचे की हे बघा, तुम्ही ते गाऊन देऊन नको आम्हाला लिहूनच द्या तुमचं गीत, त्याला मग आम्ही चाल लावू. तर संबंध म्हणून एक सिनेमा 1900 म्हणजे आता साल लक्षात नाही आहे पण आला होता. त्याला ओ.पी. नैर यांचं संगीत होतं. आणि ओ.पी. नैर यांच्याकडे साधारणपणे एस.एच. बिहारी, मजरू सुलतानपुरी हे गीतकार असायचे. पण त्या सिनेमासाठी कवी प्रदीप यांची नेमणूक झाली होती. मग प्रदीप यांनी नेहमीच्या त्यांच्या सवयीप्रमाणे चाली सकट गीत ऐकून दाखवलं ओ.पी. नैर यांना. ओ.पी. नैरने ते ऐकलं आणि ओ.पी. नैर म्हणले की अरे छान चाल आहे, ही आपण अशीच चाल ठेवू. आणि त्याने ती तशीच चाल ठेवली. मुकेश यांच्याकडनं ते गीत गाऊन घेतलं. ते गीत होतं चल अकेला चल अकेला चल अकेला. तर ओ.पी. नैर यांची जी गाणी असतात त्याच्या जी धाटणी असते, जी स्टाईल असते, म्हणजे एखादं आपण जेव्हा गाणं ऐकतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं अरे बहुतेक हे ओ.पीचं गाणं असेल ना. तर तसं काही हे गाणं नाही आहे, हे गाणं जरा वेगळं आहे. तर त्याचं कारण हे आहे. तर आता आपण बघितलं की एखाद्या गीताला चाल लावणं अवघड असतं, तसंच चालीवरती गाणं करणंही अवघड असतं. आणि मग ती चालीवरती शब्द असताना काही वेळेला गीतकाराकडनं पण एक गमतीशीर गोंधळ होऊन जातो बरं का. तर तो तुम्हाला आता मला सांगायचा आहे. तर जेमिनीचा एक जिंदगी नावाचा चित्रपट आला होता. त्याच्यामध्ये राजेंद्र कुमार आणि वैजंतीपाला असे दोघं जण काम करत होते. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. आता त्या सिनेमाच्या सिच्युएशन प्रमाणे जयकिसन यांना एक छान चाल सुचली, धून सुचली. मग ते म्हणले की चला आता ह्याच्यावरती हस्तरजय बोगरी यांच्याकडनं आपण छानपैकी गीत लिहून येऊ. त्यांनी ते हस्तरजय बोगरी यांना बोलवलं आणि ते चाल त्यांना ऐकवली. तरर 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 मग आपले हस्तरजय बोगरी यांनी प्रतिभा चालवायला सुरुवात केली, शब्द हे करायला सुरुवात केली आणि शब्द लिहिले त्याच्यावरती. पहले मिले थे सपनों में और आज सामने पाया हाय कुर्बान जाऊं. झालं, ध्रुपद तयार झालं. मग आता जयकिसन म्हणले तुला कडवीची चाल पण सुचले, ते सांगतो तुला. मग एकदा तो ती चाल कळली की मला पुढची कडवी तू त्याप्रमाणे रचू शकशील. मग त्याप्रमाणे त्याने त्यांना कडवीची चाल ऐकवली आणि मास्तर जयपुरीने त्याच्यावरती शब्द रचले. सावली हसीना दिल मेरा तूने छीना मदहोश मंजिलों पर तूने सिखाया जीना. एक झलक पर मेरा मुकद्दर तूने आज चमकाया हाय कुर्बान जाऊं. झालं, एक कडवं तयार झालं. दुसरंही कडवं तयार झालं. मग तिसरं कडवं घेतलं ते लिहायला सुरू. गर झूम के चलो तुम ऐ जान जिंदगानी पत्थर का भी कलेजा हो जाए पानी. गोरे बदन पर काला आंचल और रंग ले आया हाय कुर्बान जाऊं. झालं, सगळं गीत तयार झालं. पण तुम्ही ऐकतात तुमच्या गोष्ट लक्षात आली का की पहिल्या कडव्याची पहिली ओळ काय आहे? सावली हसीना, म्हणजे ती हसीना कशी आहे? सावळी आहे.
आणि दुसरं आणि तिसऱ्या कडव्याची शेवटची ओळ काय आहे? गोरे बदन पर काला आचल. म्हणजे सावळी होती ती हसीना झाली ना गोरी. तर अशी काही वेळेला गंमत होऊ शकते एखाद्या गाण्यामध्ये चालीवरती शब्द लिहिताना. तशी या गाण्यामध्ये झाली आहे. तर असेच काही मजेशीर किस्से ऐकण्यासाठी आपण पुढच्या एपिसोडमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार. आणि हो, ते सांगायचं विसरतो मी की तुम्हाला जर हा एपिसोड आवडला असेल तर तुम्ही जर हा मोबाईलवर बघत असाल तर मोबाईलच्या डावीकडच्या बाजूला जे बटन आहे तुमच्या लाईकचं बटन ते क्लिक करा आणि उजव्या बाजूला सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा आणि तुमच्या चिरपरिचितांना मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ पाठवा, म्हणजेच फॉरवर्ड करा. पुढच्या एपिसोडमध्ये अशीच एखादी गंमतशीर किस्सा ऐकण्यासाठी आपण भेटू. नमस्कार.